नमस्कार, मी विनायक क्षीरसागर. जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्ह्यातील ठळक घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाच्या विकासासाठी 100 कोटींच्या विशेष निधीला तत्वतः मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत या निधीला मान्यता दिली असून आयुक्तांना 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये कुपवाड ड्रेनेज योजना, रस्ते, पाणीपुरवठा योजनांचा प्रस्ताव करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. आमदार सुधीर घाटगे व आमदार सुरेश खाडे या प्रस्तावावर अंतिम हात फिरवतील. महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपावर वर्चस्व होते. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी देखील केली होती, तरी देखील भाजपने सोबळावर निवडणूक लढवली. निवडणुकीत भाजपाने आघाडीला धूळ चालत 41 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवले होते. या विजयाबद्दल जिल्ह्यातील नेत्यांकडून कौतुक होत असताना मुख्यमंत्र्यांनी सांगलीसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत नामदार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या विकासासाठी 100 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता आता सुरू झाली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवत 100 कोटींच्या निधीला तत्वतः मान्यता दिली आहे. शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत या निधीला मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या अभियानातून महापालिका क्षेत्रासाठी सध्या आवश्यक असलेल्या 100 कोटीच्या प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेत समाविष्ट होणारी कामे निश्चित करून त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल सक्षम प्राधिकरणाच्या तांत्रिक मान्यतेसह शासनाकडे सादर करावा असे नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्षाधिकारी निलेश पोद्दार यांनी हे मंजुरीचे पत्र पाठवले आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा अशी मानली जाते, पण काही डॉक्टर या सेवेचा गैरवापर करताना आपण सर्रास पाहतो. काही डॉक्टरांच्या चुकीच्या निदानामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहेत. पण सांगलीतील श्रीकांत मोहिते यांना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या एकुलत्या एक मुलीच्या झालेल्या मृत्यूच्या न्यायासाठी तब्बल 20 दशके न्यायालयीन लढा लढावा लागला. अखेर 20 वर्षानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मयत झालेल्या मुलीच्या वारसांना 4 लाख रुपये व्याजासह भरपाई देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. तब्बल 20 वर्षाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर दुर्दैवी मुलीच्या आईवडिलांना अखेर न्याय मिळाला. अखिलेश मगनलाल शहा, कांतीलाल शहा, श्रीकांत ठाणेदार अशी डॉक्टरांची नावे आहेत. सोनाली श्रीकांत मोहिते असे मयत मुलीचे नाव आहे. एका बापाचा आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढलेला हा लढा खरंच प्रेरणादायी आहेच, पण वैद्यकीय व्यवस्थेच्या अनास्थेचा बुरखा फाडणारा देखील आहे. सोनाली आईवडिलांची एकुलती एक असलेली 9वी मध्ये शिकणारी चुणचुणीत मुलगी. स्कॉलरशिपमध्ये ती चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली होती. भविष्यात डॉक्टर होण्याची तिची आकांक्षा होती, परंतु तिची डॉक्टर होण्याची इच्छा कपाळकरंट्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण होऊ शकली नाही. उलट न्याय मागण्यासाठी तिच्या वडिलांना तब्बल 20 दशके न्यायालयाचे दरवाजे झिजवावे लागले. अखेर न्यायमूर्ती अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीकांत कुंभार व सुरेखा हजारे या न्यायाधीशांच्या पीठाने 31 पानी निर्णय दिला असून पीडित मुलीच्या वारसदारांच्या वतीने ॲडव्होकेट MD वडदरे यांनी युक्तिवाद केला आणि सोनालीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असल्याने कोयना आणि चांदोली धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने दोन्ही नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वारणा नदीवरील काखेमांगले, आरडा, सित्तूर पुलासह अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगलीच्या एरविन पुलाची पातळी शनिवारी संध्याकाळी 23 फुटांवर पोहोचली. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने कोयना आणि चांदोली धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. चांदोली धरण परिसरात दिवसभरात 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणाची क्षमता 34.20 TMC असून सध्या 33.20 TMC पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यास अवघा 1 TMC पाणीसाठा कमी आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग आज वाढवण्यात आला. धरणातून 10,616 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. वारणा नदी काठावर पूरस्थिती निर्माण झाली असून शिराळा तालुक्यातील काखेमांगले, आरडा, शित्तूर पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच शिगाव, दुधगाव आणि समडोळी येथील बंधारे सलग 5व्या दिवशी पाण्याखाली राहिले. नदीकाठावरील ऊस, सोयाबीन या पिकांमध्ये पाणी शिरले असून कोयना धरण परिसरात दिवसभर संततधार सुरूच आहे. 40 मिलीमीटर येथील परिसरात पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा 101.25 TMC झाला. धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून सध्या 35,318 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने ती दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर सुरूच राहिल्यास कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील वाघवाडी फाटा येथे थांबलेल्या कंटेनरला आयशर ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत 2 जण जागीच ठार झाले. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. शाह हुसेन शेख व सोहेल मुरगुडे अशी कर्नाटकमधील असणाऱ्या मृतांची नावे आहेत. या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मुंबईहून आयशर ट्रक हा बेळगावला निघाला होता. आयशर ट्रकवर मोहम्मद सलाउद्दीन देसाई हा चालक होता. शाह हुसेन शेख व त्याचा मावस भाऊ सोहेल मुरगुडे हे आयशरमध्ये बसले होते. आज पहाटे 4च्या सुमारास ट्रक वाघवाडी फाटा येथे आल्यानंतर जोराचा पाऊस सुरू होता. महामार्गाच्या कडेला कंटेनर ट्रक धोकादायक स्थितीत उभा होता. कंटेनर चालकाने पार्किंग लाईट व रिफ्लेक्टर देखील लावलेले नव्हते. तसेच रोडवर सुरक्षिततेकरता काहीही ठेवण्यात आले नव्हते. जोराच्या पावसात चालक देसाई यांना हा कंटेनर दिसला नाही. त्यांनी अचानक ब्रेक मारला. यावेळी आयशर ट्रक घसरून पुढे थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकला. यात आयशर गाडीचे संपूर्ण केबिन आत दबल्याने चालक गंभीर जखमी झाले, तर बाजूस बसलेले शाह हुसेन शेख व सोहेल मुरगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. पावसामुळे कंटेनरचा नंबर दिसला नाही. अपघात होताच कंटेनर चालकाने कंटेनरसह कोल्हापूर दिशेला पळ काढला आहे. या अपघातात आयशर केबिनचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच चालक देसाई यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी आयशर चालक मोहम्मद सलाउद्दीन देसाई यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पाळीव कुत्रे चावल्याबद्दल चक्क कुत्र्याच्या मालकालाच 6,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट S.M. पखाली यांनी काम पाहिले. दिनांक 10 एप्रिल 2015 रोजी सकाळी 9:30 वाजता भीमाशंकर तारापुरे हे सायकलवरून बँकेकडे चालले होते. त्यावेळी वारणारी रस्त्याने जात असताना त्यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या अन्य चौघांना देखील याच कुत्र्याने चावा घेतल्याने ते 4 जण जखमी झाले. याबाबत तारापुरे यांनी कुत्र्याच्या मालकाला जाब विचारला. त्यावेळी कुत्र्याच्या मालकाने उद्धटपणे उत्तर दिले. या प्रकरणी तारापुरे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी कुत्र्याचे मालक विठ्ठल साखरे व गोविंद साखरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. या खटल्यात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाला हवालदार फिरोज हुजरे व संदीप मोरे यांनी मदत केली. न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की दंडाच्या रकमेपैकी 4,000 रुपये फिर्यादी भीमाशंकर तारापुरे यांना देण्यात यावेत. तसेच पाळीव प्राण्यापासून कोणास धोका होणार नाही याची योग्य ती काळजी घेणे प्राण्याच्या मालकाची असल्याचे मत न्यायाधीश जवळगेकर यांनी नोंदवले आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या सौद्यात हिरव्या सुंटेखाणी बेदाण्यास उच्चांकी 355 रुपये किलो असा दर मिळाला. जत तालुक्यातील उमदी येथील लक्ष्मण पांडुरंग पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या नवीन हिरव्या सुंटेखाणी बेदाण्याच्या 41 बॉक्सना हा उच्चांकी प्रति किलो 355 असा दर मिळाला. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सौद्यासाठी बेदाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. 21 दुकानात एकूण 30,425 बॉक्सची आवक होऊन प्रत्यक्ष 25,650 बॉक्सची विक्री झाली आहे. हिरव्या सुटेखाणी बेदाण्यास उच्चांकी दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. गुरुवारच्या बाजारात हिरवा बेदाणा रुपये 205 ते 355, सर्वसाधारण दर रुपये 210 ते 240, पिवळा बेदाणा रुपये 190 ते 230, सर्वसाधारण दर 200 ते 220, काळा बेदाणा रुपये 85 ते 105, सर्वसाधारण दर 90 ते 100 असे दर मिळाले. यावेळी आवारातील सर्व खरेदीदार, व्यापारी, सांगली, सोलापूर व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. तासगाव बाजार समितीत चांगला दर मिळत असल्याने सर्व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगाव बाजारपेठेत सौद्यामध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी केले आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 306 कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. यापूर्वीच्या नियमानुसार कुटुंबात एकापेक्षा अधिक कर्जदार असतील तर त्यातील एकालाच योजनेचा लाभ मिळत होता. आता कुटुंबातील प्रत्येक कर्जदाराला लाभार्थी म्हणून गणले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कर्जदारात 10% वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही अद्याप याबाबतची आकडेवारी निश्चित झालेली नाही. याबाबतचे परिपत्रक नुकतेच प्राप्त झाले असून लाभार्थी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आज अखेर 27,541 शेतकऱ्यांना 101,98,51,544 रुपयांची पूर्ण कर्जमाफी, 83,869 शेतकऱ्यांना 128,88,71,338 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, तर एक रकमी परतफेड योजनेतून 3,065 लोकांना 27,21,47,082 रुपयांची सवलत मिळाली आहे. जिल्ह्यातील 1,83,000 शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले होते. यातील केवळ 1,14,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक अर्जदारांचे अर्ज फेटाळून एकाचाच अर्ज कुटुंब प्रमुख म्हणून गृहीत धरला होता. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या घटली होती. आता पुन्हा कुटुंबातील अन्य अर्जदारांनाही स्वतंत्र कर्जदार म्हणून लाभ देणार असल्याने
कर्जमाफीच्या कक्षेत अनेकांचा समावेश होणार आहे। ही संख्या एकूण लाभार्थ्यांच्या 10% इतकी असण्याची शक्यता आहे। कर्जमाफीच्या 8 ग्रीन लिस्ट आजपर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत, ज्यात 1,36,449 शेतकऱ्यांना 306,54,08,200 रुपयांची कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व सवलत मंजूर झाली असून प्रत्यक्षात शासनाने यातील 259,72,79,051 रुपये पाठवले आहेत। अद्याप उर्वरित रकमेची शेतकऱ्यांना व जिल्हा बँकेला प्रतीक्षाच आहे। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे उत्तम प्रशासक, आदर्श नेतृत्व, उदारमतवादी आणि आदर्श पंतप्रधान होते। असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही अशी भावना अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली। आज सायंकाळी सांगलीतील टिळक स्मारक मंदिर येथे अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना आमदार अनिल बाबर म्हणाले, राजकारणात अनेक झाले, पण अटलजींसारखे व्यक्तिमत्व क्वचितच पाहायला मिळेल। त्यांनी उत्कृष्ट नेते, विरोधी पक्ष नेते, पंतप्रधान अशा सर्व पदांना योग्य न्याय दिला, राजकीय मर्यादाही पाळल्या। सध्या भाजपकडे जशी निर्विवाद सत्ता आहे तशी अटलजींच्या काळात असती तर देशाचे चित्र वेगळे दिसले असते। कारगिल युद्ध, अणुचाचणी यातून त्यांच्यातील कडवा नेता दिसला। यावेळी बोलताना प्राचार्य शरद पाटील म्हणाले, नेहरूंच्या नंतर इतकी जनसामान्यता लाभलेला नेता म्हणजेच वाजपेयी हे आहेत। आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला। पक्षाची विचारधारा त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवली। शालीन व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी स्नेहसंबंध ठेवले, विरोधकांचाही त्यांनी आदर ठेवला। असे नेतृत्व पुन्हा होणे कठीण आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आपली उपस्थिती लावली होती। मिरजेत अवेअरनेस अबाउट रोल अँड मॉडेस्टी ऑफ बीज इन ह्युमन लाईफ या संस्थेच्या वतीने जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यात आला। मधमाशांच्या विविध प्रजाती विषयीची माहिती लोकांना मिळावी यासाठी मिरजेमध्ये आज प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या प्रदर्शनामध्ये मधमाशांविषयी माहिती संस्थेमार्फत देण्यात आली। मधमाशांबद्दल असणारे गैरसमज यावेळी दूर करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष संदीप देवल यांनी मधमाशांचे मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे, मधमाशा जर नष्ट झाल्या तर पृथ्वीतलावरील मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती संदीप देवल यांनी जागतिक मधमाशी दिन या दिवशी दिली। मिरजेतील श्रीकांत चौकात मधमाशी दिनानिमित्त नागरिकांना मधमाशीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, तसेच मधमाशी पालन, मध गोळा करणे याचे फायदे याबाबत अवेअरनेस अबाउट रोल अँड मॉडेस्टी ऑफ बीज इन ह्युमन लाईफ या संस्थेच्या माध्यमातून राहुल देवल यांनी नागरिकांना ही माहिती दिली। धन्यवाद। भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। बातम्यांच्या ताज्या अपडेट्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल आणि भेट द्या आमची वेबसाईट जनप्रवासलाईव्ह.tv आणि जनप्रवास.in।